आज आपण नासलेल्या दुधापासून कलाकंद बनवणार आहोत। हे नासलेलं दूध फेकून न देता आपण त्याचा वापर करून छान मिठाई तयार करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। मी इथं नासलेलं दूध घेतलेलं आहे। हे आपल्याला थोडंसं नासलेलं होतं, त्यामुळे मी ह्याला पूर्ण उकळवून घेतलेलं आहे। आता त्याच्यात पनीर वेगळं झालेलं आहे आणि पाणी वेगळं झालेलं आहे। तर आता आपण हे गाळून घ्यायचं आहे। मी इथं एका टोपावर चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण हे वतून घेऊया सगळं। तुम्ही इथं कपड्यात चाळलं तरी चालेल। आता आपण हे एकदा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आपण एकदा धुवून घेऊया हे। मी इथं आता हे धुवून घेतलेलं आहे। आपण हे थोडं नितळवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला बनवताना जास्त वेळ गॅस चालवायची गरज पडत नाही। इथं आता मी एका कढईमध्ये आपण घेतलेलं पनीर घालून घेऊया आणि आपण हे पूर्ण आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पनीर। आणि त्याच्यातल्या गाठी पण आपण चालवताना फोडून घ्यायच्या चमच्याने। आता ह्यामध्ये आपण अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पनीर चांगलं शिजलं जातं आणि आपला कलाकंद छान तयार होतो। हे आता आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे। हे आपण 5 ते 6 मिनिटं गॅसवर ठेवणार आहोत आणि मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे हे खाली लागणार नाही। आपल्याला ही मिठाई बनवायला 10 ते 15 मिनिटं लागतील, जास्त वेळ लागत नाही। आपण सुरुवातीला चांगलं नितळवून घ्यायचं, म्हणजे आपला जास्त वेळ हे बनवताना लागणार नाही। हे आता बरंच पाणी ह्याच्यातलं कमी झालेलं आहे। तर आता ह्यामध्ये आपण साखर घालून घेऊया। मी इथं 2 चमचे साखर घालते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे आपण 1 लिटर दुधाचं बनवलेलं आहे। हे आता आपण चांगले साखर मिक्स करून घेऊया। आता हे साखरेचं पाणी पूर्ण आपण ह्या पनीरमध्ये आपण मुरू देणार आहोत, म्हणजे आपली मिठाई छान तयार होईल। आता आपण हे कमी गॅसवरच मध्ये मध्ये हलवत राहायचं, म्हणजे खाली लागणार नाही। हे आता आपलं तयार झालेलं आहे। आता आपण एका डब्यामध्ये बटर पेपर टाकून त्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण घालून घेऊया। इथं आपण सगळं ह्यामध्ये डब्यामध्ये काढून घेऊया आणि आपण वरूनच चमच्याने दाबून घ्यायचं, म्हणजे एकसारखं करून घ्यायचं आणि आपली मिठाई सेट होईल। हे चमच्याने दाबल्यामुळे आपल्या वडीमध्ये जास्त गॅप राहणार नाही आणि एकदम घट्ट अशी वडी तयार होईल। तर आता आपण हे 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत सेट होण्यासाठी। आता 2 तासांनी बघूया आपली वडी तयार झालेली आहे। तर आता आपण ह्याचे आपल्या आवडीप्रमाणे काप करून घ्यायचे। तुम्ही एखाद्या पसरट भांड्यात ठेवलं तरी चालेल। मी इथं थोडासा छोटाच डबा होता, त्यामुळे ही जाड आपली वडी तयार झालेली आहे। आता आपण ह्याचे काप करून घेऊया। आपण नासलेल्या दुधापासून हे बनवतोय। दूध फेकून न देता आपण त्याचं मस्त अशी मिठाई तयार केलेली आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।